स्थानापन्न व्हावं. संस्थेच्या शताब्दी वर्षापासून संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी हकरू तथा बाळासाहेब काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा यावर्षी 5व्या वर्षात पदार्पण करत आहे. आदरणीय काळे साहेब हे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण महर्षी व समाजसुधारक म्हणून आपल्या जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांच्या विचारांची व सामाजिक कार्याची ओळख तरुण पिढीला व्हावी या उदात्त हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा सर्व अतिथींचे मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे समितीचे चेअरमन आणि महाविद्यालयाच्या कला शाखेचे समन्वयक माननीय डॉक्टर अंबाडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करावे. आदरणीय विचार मंच, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे साहेब, आजचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर शितोळे सर, अरुणताई काळे, काळे सर, पोपटराव काळे, काळे कुटुंबातील सर्व सदस्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आठवे सर, कळमकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर, परीक्षक, समितीचे सर्व सदस्य आणि सहभागी विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2018 पासून काळे कुटुंबियांनी जी देणगी दिली संस्थेला, त्या देणगीतनं ही स्पर्धा कैलासवासी बाळासाहेब काळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या नावाने आपण सुरू केलेली आहे. या स्पर्धेचं हे 8वं वर्ष आहे. खरं तर हकरू काळे तसे बाळासाहेब काळे यांचं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य हे आजच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावं आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येते. खरं तर 8 वर्षाचा जर आढावा घेतला तर 8 वर्षापासून ते आजपर्यंत सर एकही विषय या स्पर्धेचा आपण रिपीट केलेला नाहीये. चालू घडामोडी ज्या या वर्षातल्या आहेत त्या अनुसरूनच आपण विषय फायनल करत असतो. यावर्षी अभिजात मराठी आणि पुढे काय, आत्ताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि त्यामुळं हा एक विषय आपण घेतलाय, अभिजात मराठी आणि पुढे काय. त्यानंतर फेक न्यूज आणि सामाजिक अस्थिरता. आपल्या सर्वांना माहिती आहे की फेक न्यूजमुळं समाजात सामाजिक द्वंद्व किती निर्माण होते आणि म्हणून हा एक विषय आपण ठेवला. त्याचबरोबर भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव यावर्षी सुरू झालेला आहे आणि हा देखील विषय आपण ठेवला आहे. सर्व आजच्या परिस्थितीला अनुसरून असे विषय आपण ठेवलेले आहेत. सर्व स्पर्धकांनी विषयाची चांगली मांडणी करावी असं एक आव्हान कार्याध्यक्ष या नात्याने मी करतो. आलेल्या पाहुण्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण प्रतिमेचे पूजन करावे. प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजनाचा सोहळा होत आहे.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर विचारमंचावरील मान्यवरांच्या सत्काराकडे आपण वळत आहोत. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य व आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी सागडे सर यांना विनंती करते की त्यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे व आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शितोळे सरांचं करते. मी महाविद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करते की त्यांनी आजच्या दरे साहेबांना विनंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दरे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे शितोळे सर यांचा सत्कार करावा. या ठिकाणी पुष्पगुच्छ त्याचबरोबर ग्रंथ आणि शॉल देऊन सरांचा सत्कार होत आहे. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सागडे सरांना विनंती करते की आपण महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दरे साहेबांचा सत्कार करावा. कार्यकारिणी सदस्य माननीय अरुणाताई काळे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी विज्ञान विभाग प्राचार्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. विचार मंचावर उपस्थित असणारे माननीय अशोकरावजी काळे यांचा सत्कार सागडे सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. या कार्यक्रमाचे तसेच या स्पर्धेचे आदरणीय परीक्षक यांचा सत्कार ही या ठिकाणी विचारमंचावर आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सागडे सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. या ठिकाणी ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. परीक्षकांची नावं आम्ही मुद्दामून माहिती केलेली नाहीत, फक्त परीक्षकांचा सन्मान होतोय. शेवटी समारोप प्रसंगी ते कोण आहेत, परीक्षक काय आहेत हे तुम्हाला सांगितलं जाईल. थँक्यू. आजच्या या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे काळे कुटुंबीय माननीय पोपटराव काळे यांचा सत्कार या ठिकाणी कळमकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य आदरणीय कळमकर सर यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय सुनील मांढरे यांचाही सत्कार या ठिकाणी कळमकर सरांनी करावा अशी मी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य यांना विनंती करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आरतीताई मांढरे मॅडम यांचा सत्कार या समितीतील व इतिहास विभागातील प्राध्यापिका साळे मॅडम यांनी करावा. या समितीचे समन्वयक तसेच चेअरमन आणि कला शाखेचे समन्वयक आंबाडे सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते.
या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत आहे. यानंतर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, महाविद्यालयाचे मार्गदर्शक डॉक्टर बी सागडे यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. ह.कृ. काळे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन दरवर्षी आपलं महाविद्यालय आयोजित करतं. तर आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इथे संपन्न होत आहे. माननीय अध्यक्ष आपले संस्थेचे माननीय दरे साहेब हे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवित आहेत. त्याचबरोबर आजचे प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर हे उपस्थित आहेत. खासेराव शितोळे सरांनी जवळपास 22 वर्ष महाविद्यालयामध्ये प्राचार्य पद सांभाळलेलं आहे. संस्थेमध्ये त्यांचं मोठं या महाविद्यालय उभं करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अनेक वेळा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डीन म्हणून ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये की वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्वक राबवण्यामध्ये शितोळे सरांचा हातखंडा होता. आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे गव्हर्निंग काउन्सिलच्या सदस्या माननीय अरुणाताई काळे, त्याचबरोबर माननीय अशोकराव काळे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय दोन्ही परीक्षक, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे काळे कुटुंबातील सदस्य पोपटराव काळे सर, मांढरे सर, त्याचबरोबर स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून आलेले स्पर्धक आणि या स्पर्धेचं संयोजन समितीचे ज्यांनी काम केलं असे आंबाडे सर, उपप्राचार्य आमचे कळमकर सर, आठरे सर, या कमिटीतील सर्व सदस्य आणि विद्यार्थी मित्र, आपल्या संस्थेनं सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालयामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये कॉम्रेड एकनाथराव भागवत यांचे स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धा चालू केली. वादविवाद आणि वक्तृत्व ही 1989ला सुरू केली. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयात 2018 पासनं ह.कृ. काळे यांचे स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा ही व्हावी असा संस्थेनं ठराव घेतला आणि जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं या 2 स्पर्धा आपल्या महाविद्यालयात सुरू केलेल्या आहेत. आपल्या महाविद्यालयातच नाही तर इतर महाविद्यालयात सुद्धा आपण अशा स्पर्धा संस्थेने चालू केलेल्या आहेत की करवीर चौथे शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ असेल, बापसाहेब बापकर साहेबांच्या स्मरणार्थ असेल, अशा स्पर्धा संस्थेमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सुरू केलेल्या आहेत. आणि संस्थेचा उद्देश यामध्ये असा आहे की सामाजिक बांधिलकी जपायची आणि विचारमंथन विद्यार्थ्यांच्यामध्ये घडून आणायचं. याला जे विषय दिले जातात ते अतिशय समाजातले ज्वलंत प्रश्न घेऊन, ज्यावर विचारमंथन होण्याची गरज आहे, त्या प्रश्न घेऊन हे विषय इथे चर्चेला दिले जातात. जवळपास 100 वर्ष झाले की या संस्थेला, माननीय परीक्षक आमचे इथे नवीन आहेत, की 100 वर्षापेक्षाही जास्त परंपरा असणारी ही संस्था आहे. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1970 साली झाली आणि 2021-22 पासून हे महाविद्यालय स्वायत्त झालं. त्याचबरोबर 2023-24ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण राबवलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये 91 प्रोग्राम वेगवेगळे चालवले जातात आणि 41 UGचे प्रोग्राम आहेत, म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचे, आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे 33 प्रोग्राम चालवले जातात. रिसर्च सेंटर जिथे PhD पदवी प्राप्त केली जाते असे 15 रिसर्च सेंटर्स आहेत. 2003ला पहिलं नॅक आपलं झालं की त्याला A ग्रेड मिळाली. 2012ला सुद्धा A ग्रेड मिळाली आणि 2017ला आपल्याला A++ असं सर्वोच्च मानांकन मिळालं. 2017ला भारतातलं हे 4थं कॉलेज आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं कॉलेज ठरलं रँकिंगच्या बाबतीमध्ये. आज 88 लॅबोरेटरीज या महाविद्यालयात आहेत, 27 कम्प्युटरच्या लॅबोरेटरीज या महाविद्यालयात आहेत
आणि अनेक आपले विद्यार्थी, कोणी समाजकार्यामध्ये असेल, पोपटराव पवारांसारखे, हिवरे बाजार आदर्श गाव ज्यांनी भारताच्या नकाशावर नेलं, ते आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर नागराज मंजुळे ज्यांनी सैराट फॅन्ड्री चित्रपटाची निर्मिती केली, भाऊ कराडेंनी खोडा चित्रपट काढला, संकेत पावशेंनी ट्रिपल सीट काढला, महेश काळेंनी अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. चित्रपट सृष्टीतच नव्हे तर खेळामध्ये सुद्धा पंकज शिरसाट सारखा विद्यार्थी हा खेळामध्ये भारतीय कबड्डी संघाचं ज्यानं नेतृत्व केलं, आज ते DYSP म्हणून ठाण्याला कार्यरत आहेत. त्याचबरोबर अनेकांना शिवछत्रपती पुरस्कार, क्रीडा पुरस्कार अनेक सन्मानित झालेले विद्यार्थी आहेत. चित्रपट सृष्टीतच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे विद्यार्थी झालेले आहेत की अनेक उच्च पदावर हे विद्यार्थी या महाविद्यालयाचे पोहोचलेले आहेत. इवन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं, असे वक्तृत्व स्पर्धेतले विद्यार्थी सुद्धा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. कोणी टीव्हीवर अँकर म्हणून काम करत आहेत, तर कोणी वर्तमानपत्रामध्ये पेपर जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत. असं खूप चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व स्पर्धेतून गेलेले विद्यार्थी सुद्धा यशवंत गुणवंत झालेले आहेत. आणि आजची ही जी स्पर्धा आहे ती माननीय हकरू काळे यांचे स्मरणार्थ आज आपण राबवत आहोत. मान्यवर पाहुणे आपल्याला हकरू काळेंच्या बद्दल आपल्याला सांगतीलच, परंतु की मराठा बोर्डिंगची स्थापना, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या स्थापनेमध्ये उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा रोल होता. नगरमध्ये ॲडवायझरी कमिटी, खरेदी विक्री संघ, विविध अशा संस्थांमध्ये त्यांनी काम करून की एक समाजहिताचं काम केलं, बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं. अशा व्यक्तीच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी घेतली जात आहे. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य यांना विनंती करते की आपण आपले मनोगत या ठिकाणी आमच्या समोर मांडावे. शंभर वर्षापेक्षा अधिक अशी महान परंपरा लाभलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दरे साहेब, 1970 पासून आज तागायत या महाविद्यालयाने अनेक परंपरा निर्माण केल्यात. महान परंपरा असलेलं हे महाविद्यालय की ज्याचे आज डॉक्टर बाळासाहेब सागडे प्राचार्य आहेत. तेव्हा सागडे सर, कार्यकारिणीच्या सदस्य आदरणीय अरुणाताई काळे, उपप्राचार्य डॉक्टर आठरे, उपप्राचार्य डॉक्टर कळमकर, या स्पर्धेचे समन्वयक आदरणीय डॉक्टर आंबाडे सर, काळे कुटुंबीय ज्यांनी माझ्याबरोबर 1971 सालापासून रिटायर होईपर्यंत ते स्वतः सुप्रिंटेंडेंट रजिस्ट्रार म्हणून काम केलं असे अशोकराव काळे, पोपटराव काळे, त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी पंढरपूरहून आलेले परीक्षक आणि त्याचबरोबर दुसरे परीक्षक हे दोन्ही मान्यवर आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आदरणीय मांढरे सर, महाविद्यालयाचा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी बंधू भगिनींनो, या महाविद्यालयामध्ये मी होतो त्याला आता जवळपास 25 वर्ष झालीत. जुलै 2000 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. या महाविद्यालयाने खूप चांगल्या परंपरा निर्माण केल्यात.
आणि मी ज्या वेळेला या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आलो त्यावेळेला कैलासवासी आदरणीय बाळासाहेब तथा म्हणजे हकृत तथा बाळासाहेब काळे हे अध्यक्ष होते आणि सेक्रेटरी होते त्यावेळेला आमदार रावसाहेब म्हस्के. जॉईंट सेक्रेटरी होते त्या काळात आदरणीय चंद्रभान बाळाजी आठरे पाटील. या सगळ्या मंडळींनी त्याच वेळेला बापूसाहेब भापकर हेही या संस्थेमध्ये कार्यरत होते. अतिशय प्रचंड त्याग केलेला आणि ज्यांनी अक्षरशः नाटकं बसवली. या कार्यकारी मंडळातल्या सदस्यांनी नाटकात काम केलं आणि ही नाटकांचे प्रयोग गावोगाव केले नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यातून निधी जमा केला आणि त्याच्यातून मराठा बोर्डिंग सुरू केलं. 1918 मध्ये ही संस्था स्थापन झाली. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेने मोठा व्याप निर्माण केलेला आहे. खेड्यापाड्यामध्ये जिथं कुठंही हायस्कूल नव्हतं तिथं हायस्कूलची निर्मिती केली, हायस्कूल स्थापन केली. पण हे सगळं करताना सुरुवातीच्या काळापासून ज्या मंडळींनी यासाठी खस्ता खाल्ल्या, कष्ट केले, त्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे हनुमंत कृष्णाजी तथा बाळासाहेब काळे यांनी फार मोठ्या प्रमाणात संस्थेसाठी काम केलं. मूळचे ते सारोळा या गावचे, नगर तालुक्यामध्ये सारोळा रेल्वे स्टेशन आहे तिथंच ते गाव आहे. त्यांचे वडील कृष्णाजी काळे हे स्वतः सब रजिस्ट्रार होते. मालेगाव, नाशिक, धुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नोकरी करत करत स्वतःचं जे गाव होत त्या गावाच्या संदर्भामधला सगळा लेखाजोखा 450 पानी इंग्रजीतल्या पुस्तकामधून मांडलेलं आहे. ते पुस्तक आजही उपलब्ध आहे वाचनासाठी. ते या ठिकाणी नगरला ज्या वेळेला निवृत्त होऊन आले त्यावेळेला त्यांनी नगरमध्ये शेतकऱ्यांचे होणारे हाल पाहिले. शेतकऱ्यांची शेतमाल विक्री करताना जो त्रास होतो, त्यांना जी अडवणूक होते, त्यांना ज्या मालाची कमीत किंमत मिळते, त्यांना लागणारे जे आदानं आहेत कृषी आदानं ती सुद्धा योग्य किमतीत मिळत नाहीत, वेळेवर मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा केल्यानंतर त्यांनी स्वतः नगर शहरामध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना केली, शेतमाल खरेदी विक्री संघाची, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की हे जे सामाजिक कार्य ते करत होते या कार्याचा वसाच पुढे बाळासाहेब काळे यांनी सुरू ठेवलेला आहे. सारोळा गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये झालं आणि उच्च शिक्षणासाठी नगरला जिल्ह्यात कुठेही सोय नव्हती, कारण त्यांचा जन्म 24/12/1912 त्याच कालखंडामध्ये शिकत असतानाच्या काळात साधारणपणानं 25 वर्षाच्या कालखंडामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांना बडोद्याला जावं लागलं. बडोद्याला ते शिक्षण घेतलं, नंतर नगरला परत आले. चांगल्या प्रकारची नोकरी त्यांना मिळू शकत होती, पण नोकरी करायची नाही असा प्रकारचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यात झोकून द्यायचं असं ठरवलं आणि स्वतः किराणा दुकान सुरू केलं माळीवाड्यामध्ये. त्यांचं हे किराणा दुकान जे होतं हे किराणा दुकान नंतरच्या कालखंडामध्ये मराठा विद्याप्रसाद समाज संस्थेतल्या आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांचा गप्पांचा अड्डा तयार झाला आणि तिथेच वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींचं मुहूर्तमेढ रोवली गेली. गप्प बसलेच नाहीच,
किराणा दुकान आहे आपलं, तेच सांभाळावं आणि आयुष्य व्यतीत करावं अशा प्रकारचा सातत्यानं प्रयत्न केले आणि या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वडिलांनी जे खरेदी विक्री संघ स्थापन केलेला होता त्याचंच काम पुढे पाहायला सुरुवात केली आणि हे काम करता करता त्या संस्थेचे ते चेअरमन झाले. त्याच्यानंतर त्यांनी नगर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना केली. नंतरच्या काळात त्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. एखादा माणूस म्हटला असता मी अध्यक्ष म्हणून काम केलं, आता मी उपाध्यक्ष म्हणून कशाला काम करायचं, तरी देखील त्यांनी ते स्वीकारलं. कारण त्यांची भूमिका एकच होती की आपल्याकडे असलेल्या शक्तीचा, ज्ञानाचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. अहमदनगरमध्ये जे फार जुन्या दिवसापासून राहणारे लोक आहेत त्यांना माहीत आहे, अहमदनगरचा शेतमाल बाजार हा दाणी डबरा हा म्हणून जो एरिया आहे, ज्याला सध्या दाळमंडी म्हणतात, त्याच्या बाजूला दाणी डबरा होता. शेतमालाची तिथं खरेदी विक्री चालायची, आडत असायची. तिथे फार वाहतुकीचा आणि इतर सगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत्या, जागा अतिशय अपुरी होती. म्हणून बाळासाहेब काळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन अहमदनगर डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी स्थापन केली, ज्याला सध्या परवलीचा शब्द मार्केट कमिटी असं म्हटलं जातं. ही मार्केट कमिटी स्थापन केल्यानंतर त्या मार्केट कमिटीच्या साठी म्हणून नगरच्या पांजरापोळकडे जागा होती बरीच मोठी स्टेशन रोडला. ती स्टेशन रोडची जागा पांजरापोळची मार्केट कमिटीसाठी म्हणून बाळासाहेब काळेंच्या नेतृत्वाखाली खरेदी करण्यात आली. तिथे इमारती बांधण्यात आल्या आणि दाण्या डबऱ्यातला शेतमालाचा बाजार हा मार्केट कमिटीमध्ये नेण्यात आला. आज आपण त्या मार्केट कमिटीचं स्वरूप पाहू शकता, किती मोठं व्यापक झालेलं आहे ते. कारण एकच होतं, शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळावी त्यांच्या शेतमालाची आणि त्यांना लागणाऱ्या ज्या शेतीमालासाठी, शेतीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या बी बियाणं, खतं, अवजारं ही वाजवी किमतीत मिळावीत, या दृष्टिकोनातून बाळासाहेब काळेंनी प्रयत्न केलेले होते. हे प्रयत्न करण्यापाठीमागची भूमिका एकच होती की स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्या कारणानं त्यांचे एक भाऊ नारायणराव हे शेती करत होते सावळ्याला, दुसरे एक भाऊ गणपतराव हे अकाउंट्स ऑफिसमध्ये सर्व्हिसला होते. त्यांची मुलं यात प्राचार्य झाली. प्राचार्य विश्वासराव काळे हे त्यांचे चिरंजीव. या सगळ्या मंडळींनी फार मोठ्या प्रमाणात कष्ट केले आणि त्याच्यातून मार्केट कमिटी ऊर्जितावस्थेला आली. शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये थोडाफार बदल झाला असं आपल्याला पाहायला सापडतं. ते मार्केट कमिटीचे चेअरमन होते. नंतरच्या काळात दुसरे चेअरमन झाले, तरी सुद्धा त्या चेअरमननी आणि बाकीच्या लोकांनी आग्रह केला की तुम्ही व्हाईस चेअरमन म्हणून काम करा. बाळासाहेबांनी तेही मान्य केलं आणि आपण ज्या संस्थेमध्ये अध्यक्ष होतो त्याच संस्थेत उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करण्याची त्यांनी भूमिका घेतली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याला आपण आशिया खंडातली सर्वात मोठी बँक असं म्हटलं जातं, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, या सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे सुरुवातीच्या काळात चीफ प्रमोटर म्हणून बाळासाहेब काळे होते. बाळासाहेब भारदे त्यावेळेला सहकार मंत्री होते. ज्यावेळेला बँकेला मान्यता मिळाली त्यावेळेला बाळासाहेब भारदेंनी फिरोद यांना त्याचं अध्यक्षपद दिलं. खरं म्हणजे ते बाळासाहेब काळेंनाच मिळायला हवं होतं, कारण चीफ प्रमोटर ते होते. ठीक आहे, झाल्या घटना तशा पद्धतीने झाल्या, पण ते अनेक वर्ष जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करत होते. या जिल्हा सहकारी बँक स्थापन करण्यापाठीमागची त्यांची भूमिका एकच होती की शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये कर्ज मिळालं पाहिजे, वेळेवर कर्ज मिळालं पाहिजे
सावकाराच्या पाशातून त्यांची मुक्तता झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी ती बँक स्थापन केलेली होती. आणखी एक महत्वाची बाब अशी आपल्याला सांगता येते की शेतकऱ्यांना जमिनीच्या विकासासाठी म्हणून, विहीर खोदण्यासाठी म्हणून, विहिरीतलं पाणी शेतीतल्या दूरवरपर्यंत पाईपलाईन नेता यावं यासाठी म्हणून भूविकास बँकेची स्थापना करण्यामध्ये त्यांनी नगर जिल्ह्यात पुढाकार घेतला आणि भूविकास बँक अस्तित्वात आली. या भूविकास बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करायला सुरुवात झाली. या भूविकास बँकेचे सुद्धा अनेक वर्ष बाळासाहेब काका हे अध्यक्ष होते. बाळासाहेब काकांनी धान्य डबऱ्यामध्ये जे सहकारी ग्राहक भांडार आहे, किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही आपल्यापैकी, कारण कुणी पाहिलंच नसण्याची शक्यता आहे, पण सहकारी भांडार स्थापन करण्यामध्ये बाळासाहेब काकांनी पुढाकार घेतलेला होता. एवढंच नाही तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी म्हणून श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार स्थापन केलं. आणि या शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारामध्ये त्या काळात ग्रॅज्युएट झालेले आमचे मित्र पोपटराव काळे यांना काकांनी ते बसवलं की हे काम कर, आणि ते काम काकांनी त्यांना शिकवलं. मुंबईला घेऊन जायचे खरेदीसाठी, खरेदी कशी करायची, किती कोणकोणत्या दुकानात जायचं, कसं खायचं, सगळं शिकवलं ह्या लोकांनी. मला सांगा, एखादा अध्यक्ष मनुष्य मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा एवढं बारकाईनं सगळ्या गोष्टी करतो, माणसं उभी करण्याचं काम केलं त्यांनी, हा भाग महत्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांनी किसान सभेची स्थापना केली आणि किसान सभेची स्थापना करून जुने पंचायत समितीचं जे कार्यालय आहे पूर्वीच्या कलेक्टर ऑफिस शेजारी, तिथं त्याचं कार्यालय उभं केलं आणि बाजारासाठी म्हणून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची मुक्कामाची सोय व्हावी यासाठी म्हणून त्या कार्यालयाची व्यवस्था केली. किती दूरदृष्टी होती त्यांची. येणारा शेतकरी झोपेल कुठे, मुक्काम कुठे करेल, हा त्यांच्या समोर प्रश्न होता. त्यांनी त्या पद्धतीने ते केलं. त्यांनी त्यांच्या ज्या स्नुषा आहेत त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एवढंच करून थांबले नाहीत, तर त्या सुनबाईंच्या मनामध्ये सहकारी बँक स्थापन करण्याची इच्छा होती. त्याला सर्व प्रकारचं सहकार्य बाळासाहेब काकांनी केलं आणि मेधाताई काळेंच्या सहकार्यानं अंबिका महिला बँक स्थापन झाली. या बँकेला अनेक वेळेला राज्यस्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत चांगल्या व्यवस्थापनाबद्दलचे. हे एवढ्याकरता मी सांगतोय की आपल्याला एखाद्या माणसाचं जीवन चरित्र जे आहे ते नेमकं काय आहे, काय या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वादविवाद वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जे स्पर्धक आहेत त्यांना हे माहीत झालं पाहिजे, परीक्षकांनाही त्याची माहिती व्हावी, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. म्हणून मी आपल्याला हे तपशिलातून सांगतो आहे. जिल्ह्यामधल्या सगळ्या सहकारी संस्थांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून बाळासाहेब काकांनी त्या काळामध्ये जिल्हा सहकारी बोर्डाची स्थापना केली आणि जिल्ह्यातल्या सर्व सहकारी संस्था तिथंच जोडल्या. सहकारी सदन या नावाची एक इमारत त्यासाठी उपलब्ध करून घेतली. अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाचं चेअरमन त्यांनी पद भूषवलेलं आहे. तालुका खरेदी विक्री संघाचं तर होतच, पण जिल्हा खरेदी विक्री संघाचं देखील चेअरमन पद त्यांनी भूषवलेलं होतं. काका एवढं करून थांबले नाहीत. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष होत असतानाच काकांनी त्यांचे सहकारी त्या काळातले आदरणीय बापूसाहेब भापकर, आदरणीय भास्करराव औटी, आदरणीय कॉम्रेड दत्ता देशमुख
कॉम्रेड भाई सत्था या सगळ्या मंडळींच्या बरोबर साक्षरता प्रसारक मंडळ स्थापन केलं आणि या साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या वाड्यान वस्त्यांवरती जवळपास 700 व्हॉलंटरी शाळा काढल्या, जिथे जिल्हा परिषदेच्या त्या काळातल्या लोकल बोर्डाच्या शाळा नव्हत्या अशा गावांमध्ये शाळा काढल्या, लोकांना शिक्षक म्हणून काम दिलं आणि त्या शाळा चालवल्या. नंतरच्या काळात 1946च्या दरम्यान महाराष्ट्रात नवे मुंबई इलाख्यात त्या काळातल्या पहिल्या महिला लोकल बोर्डाच्या अध्यक्ष झालेल्या होत्या हिराबाई भापकर, बापूसाहेब भापकर यांच्या सुविद्य पत्नी. त्यांच्या अध्यक्षतेखालीच लोकल बोर्डाचं काम चालू असताना बाळासाहेब काका जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाले, चेअरमन झाले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक या सगळ्या 700 व्हॉलंटरी शाळांमधील काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा लोकल बोर्डाच्या सेवेमध्ये सामावून घेतलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांच्या सेवांना कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती, त्यांना शाश्वती दिली आणि शाळेत सामावून घेतलं स्कूल बोर्डाच्या आस्थापनेवरती. अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ समाज संस्थेचे बोर्डिंग आणि नंतर महाविद्यालय हायस्कूल, जे शेजारी आपल्या हायस्कूल आहे, 1942च्या दरम्यान हायस्कूल स्थापन झालं. त्यावेळेला त्याचं टागोर हायस्कूल असं नाव होतं, नंतर रेसिडेन्शियल हायस्कूल त्याचं नाव झालं. मराठा बोर्डिंग स्थापन केली होती, मराठी बोर्डिंगचंच ते अपत्य होतं. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे काका अध्यक्ष होते. 30 वर्षापेक्षा जास्त काळपर्यंत त्यांनी अध्यक्ष भूषवलेलं होतं. त्यांच्या काळातच न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेजची स्थापना झाली. त्यांच्या काळातच न्यू लॉ कॉलेजची स्थापना झाली आणि जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हायस्कूल स्थापन झाली. अध्यक्षपदावरून गेल्यानंतर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. काका जिल्हा परिषद या मराठा विद्यासारक समाजाचे अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं नगरला अधिवेशन घेतलं होतं. 1966 मध्ये ते 33वे अधिवेशन होतं. तेव्हा बाळासाहेब देसाई त्या अधिवेशनासाठी आले होते, शालिनीताई पाटील त्या अधिवेशनासाठी आलेल्या होत्या, अनेक मान्यवर त्या अधिवेशनासाठी आलेले होते. त्यानंतर ते अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं. त्याचबरोबर डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी पुणे इथे आहे, त्या सोसायटीचं देखील कार्यकारी मंडळाचं सदस्य म्हणून काम केलं. फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग या संस्थेचे ते कार्यकारी सदस्य होते. काकांनी सारोळ्याला प्राथमिक शाळा होती, तिचं इमारत नव्हती. हायस्कूल होतं, हायस्कूलला इमारत नव्हती आणि ते हायस्कूल काका मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे अध्यक्ष असताना कळमूर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल तिथं सुरू केलं सारोळ्याला. नुसतं सारोळ्याला सुरू केलं नाही, नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हायस्कूल स्थापन करण्यासाठी म्हणून बापूसाहेब भापकर आणि बाळासाहेब काळे मराठा विद्याप्रसार संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अनेक सदस्य यांनी रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल निर्माण करण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले आहेत. काकांनी त्या हायस्कूलची मोठी इमारत बांधून काढली, त्यासाठी देणग्या मिळवल्या, पैसे जमा केले आणि हायस्कूलची इमारत बांधली, प्राथमिक शाळेची इमारत बांधून काढली. कर्नल भाऊराव पाटील या माणसानं महाराष्ट्रामध्ये जर शिक्षण संस्था सुरू केली नसती तर मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेक जण कदाचित शिकूच शकले नसते. बहुजन समाजाचं शिक्षण व्हावं, खेड्यापाड्यातली मुलं शिकावीत यासाठी बोर्डिंग सुरू केली. स्वावलंबी शिक्षण हा ब्रीदवाक्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज संस्था स्थापन झाल्या आणि त्यांनी शिक्षणाचं काम पुढे नेलं.
हे सगळं एवढ्याच करता आपल्याला सांगायचं आहे की बाळासाहेब काळे, बापूसाहेब भापकर आणि संस्थेतल्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाभर फिरून 1 लाख रुपये जमा केले आणि कर्मवीर अण्णांना इथे नगर शहरातच मोठा समारंभ करून समारंभपूर्वक थैली अर्पण करण्याचं काम केलं. दुर्दैवानं त्या काळात कर्मवीर अण्णा नगरला येऊ शकले नाहीत, कारण ते आजारी होते ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला. या मंडळींनी पुण्याला जाऊन ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना 1 लाख रुपयाची थैली दिली. सुरुवातीला इथं थैली दिली त्यावेळेला धनंजयराव गाडगीळ आले होते त्यांच्या वतीनं थैली स्वीकारण्यासाठी, आणि नंतर पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना 1 लाख रुपयाची थैली दिली. हे घडलं कधी? 1957च्या दरम्यान. त्या काळातले 1 लाख रुपये आजच्या किती किंमत असेल त्याची तुम्ही विचार करा, तुलना करा. माळीवाडा फुलसुंदर चौकामध्ये काळे स्टोअर्स आहे, आजही ते आहे तिथे. आज त्या स्टोअरचं कामकाज आमचे मित्र अशोकराव काळे पाहतात. पण त्या काळामध्ये ते जिल्ह्यातल्या सगळ्या चळवळींचं केंद्र बनलेलं होतं. कारण रावसाहेब मस्के, कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड भास्करराव आवटी, कात्रे मंडळी, ही सगळी मंडळी तिथं येऊन दररोज बसायची. काय करायचं, कुठले काय करायचं याचा खल विचार विनिमय व्हायचा आणि त्याच्यातून ठरलं की कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. काकांनी तिथं असताना, बसत असताना त्यांच्याकडे काही विद्यार्थी यायचे मदतीसाठी. अशा शेकडो विद्यार्थ्यांना काकांनी पैसे दिलेत मदतीसाठी. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी जायचे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत काम करत राहिलेच. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन सुरू झालं, संयुक्त महाराष्ट्राचं, त्या आंदोलनामध्ये काकांनी 200 सहकाऱ्यांच्या सह सत्याग्रह केला. काकांना अटक झाली, 1 महिनाभर तुरुंगवास सहन करावा लागला. शैक्षणिक कार्य सतत लेफ्टिस्ट विचारांची भूमिका घेऊन त्यांनी केलेलं आहे. डाव्या विचारसरणीचा भाग होता. डावी विचारसरणी म्हणजे 3 दलित, गरीब, दुर्बल यांच्यासाठी काम करायचं, त्यांच्या उत्थानासाठी कष्ट करायचे. आणि हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाचा प्रपंच देखील अतिशय उत्तम रीतीनं साधला. दोन्ही मुलांना उत्तम रीतीनं शिकवलं, मुलींनाही शिकवलं, नातवंडांना शिकवलं. हे सगळं व्यवस्थितपणानं करत असताना अत्यंत प्रेमळ, अतिशय मनमिळावू, पण तितकेच कडक शिस्तीचे. त्यांची शिस्त मोडलेली त्यांना अजिबात खपत नसायची, कडक शिस्तीचे. एवढंच करत असतानाच नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा स्थापना करण्याचा पुढाकार त्यांनी घेतला. नंतरच्या कालखंडामध्ये दत्ता देशमुखांच्या बरोबर त्यांनी लाल निशाण पक्षाचंही काम केलं. पण कुठलीही निवडणूक लढवली नाही, राजकीय स्वरूपाची कुठलीही निवडणूक लढवली नाही. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं काम करायचं हाच त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला सापडतात. मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भामध्ये हे एवढं सगळं मी सांगितल्यानंतर आपल्याला आणखी काही जाणण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. मला या ठिकाणी आपण सर्वांनी बोलावलं. मला माझ्या महाविद्यालयाच्या कारकिर्दीतल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला, त्याबद्दल आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच माजी प्राचार्य, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय शितोळे सर यांनी आपल्या आठवणीमधून संस्थेचा उज्ज्वल इतिहास तसेच आदरणीय कैलासवासी ह.कृ. काळे तथा बाळासाहेब काळे साहेबांचा जीवनपट आपल्या समोर मांडला आणि काळे साहेबांची शेतकऱ्यांच्या प्रती, शिक्षणाप्रती व समाजाप्रती असणारी तळमळ आपल्या समोर मांडली.
साधी राहणीमान आणि उच्च विचार ही म्हण त्यांना या ठिकाणी लागू होते हे आपल्या लक्षात येते. यानंतर मी आपल्या कार्यकारिणी सदस्या माननीय अरुणाताई काळे यांना विनंती करते की आपले विचार आपण या ठिकाणी मंचावर मांडावे. प्रथम सर्वांना नमस्कार. कै बाळासाहेब काळे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष राह दरेसाहेब, प्रमुख पाहुणे प्राचार्य खासेराव सितोळे, डॉक्टर अंबाडे सर, डॉक्टर कळमकर सर, डॉक्टर आठरे सर आणि प्राचार्य डॉक्टर सागडे सर, परीक्षक, स्पर्धक, आप्तेष्ट आणि प्रेक्षक आणि सूत्रसंचालक. बाळासाहेब काळे कोण होते हे आत्ता शितोळे सरांनी अतिशय सखोल पद्धतीने त्यांचा अभ्यास करून आणि सगळे अनुभव सांगून आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केले. तेव्हा मला असं वाटतं मी खूप पुन्हा परत ते रिपिटेशन करू नये, तर मी थोडंसं पुढचं बोलते. बाळासाहेब काळे हे त्यांच्या घरी सुद्धा म्हणजे सुनांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत अतिशय जागरूक होते. त्यांनी सर्वांना शिक्षणाचं म्हणजे मी स्वतः सुद्धा शिक्षणाबद्दल त्यांना ओढ होती, करावं अशी इच्छा होती, म्हणून आम्हाला त्यांनी शिकवलं, स्वतंत्र केलं. आणि त्यांनी अंबिका महिला स्त्रियांसाठी जी स्थापन केली त्याच्यामध्ये संस्थापिका म्हणून आपल्या ज्येष्ठ सुनुषा मेधाताई काळे यांना नेमलं असं. आणि दुसरं असं की त्यांनी ह्या ज्या शाळा काढल्या, माध्यमिक शाळा, कॉलेजेस काढले आणि त्यांचे जे सहकारी होते, बापूसाहेब भापकर होते, रावसाहेब म्हस्के, किबा म्हस्के, फलके गुरुजी, आठरे पाटील, माधवराव मुळे, रामनाथजी वाघ आणि समाजातील अनेक सहकारी यांच्या सहकार्यामुळे त्यांना हे सर्व शक्य झाले. त्यांच्या पत्नी मनोरमाबाई काळे यांच्या साथीने सुद्धा त्यांनी हे सर्व करू शकले. तर आज या संस्थेचा आपण हा जो वटवृक्ष पाहत आहोत, तर या संस्थेमध्ये आज 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांची ही सर्व स्मृती राहावी म्हणून आपण हे वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे. तर विद्यार्थ्यांना त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन जे केलेलं आहे ते त्यांना मिळावं, त्या आदर्श घ्यावा त्यांनी, म्हणून मी हे 2 शब्द बोलले. आपण ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय दरे साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज बाळासाहेब काळे यांच्या नावाने जी वक्तृत्व स्पर्धा चालू ठेवलेली आहे, त्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे माननीय माजी प्राचार्य शितोळे सर. या शितोळे सरांचा या संस्थेशी जवळजवळ 40 वर्ष झाले संबंध आहे. त्यामुळे त्यांना संस्थेमधले सर्व संचालक त्यांनी काय काम केलं आणि संस्था कशी उभी राहिली याचा सर्व समाचार शितोळे सरांनी त्यांच्या भाषणाने घेतलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत जास्त न बोलणं चांगलं. मी एवढं सांगेन की काळे काकांचे चिरंजीव अशोक काळे, त्याचबरोबर पोपटराव काळे आणि आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीची सदस्या निर्मला काळे, आपल्या संस्थेचे म्हणजे आपल्या कॉलेजचे प्राचार्य सागडे सर, उपप्राचार्य आठरे सर, कळमकर सर व निवास कॉमर्स कॉलेजमधले सर्व प्राध्यापक वर्ग आणि या स्पर्धेकरता आलेले सर्व स्पर्धक. ही स्पर्धा
चालवण्याचा संस्थेचा एकच हेतू आहे की ही संस्था कशी आली, कशी स्थापन झाली आणि यात कोणी कोणी काम केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता संस्थेमध्ये असावी या हेतूने या स्पर्धा आम्ही सुरू केल्या आहेत. तेव्हा ही संस्था कुठल्याही कोणाच्याही मालकीची नाही, ही सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेने आज जवळजवळ 105 वर्ष काय काम केलं याचा फार मोठा इतिहास आहे. तो सांगण्यात विशेष काही फारसे नाही, लोकांना सगळ्यांना ते माहीत झालेलं आहे. परंतु आजच्या या ज्या वक्तृत्व स्पर्धा आपण ठेवल्या आहेत यातून आपण आज लोकशाहीमध्ये वावरतोय आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मग तो अधिकार तुम्हाला चांगल्या प्रकारे वापरता यावा, तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता यावं, समाजामध्ये उभं राहता यावं या हेतूने या स्पर्धा चालू केलेल्या आहेत. तेव्हा या स्पर्धेचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्यावा, अगदी निर्भीडपणे बोला, कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नका. इथे परीक्षक आलेले आहेत ते बहाणं बोलत आहे, मी त्यांचा आमचा काही संबंध नाही. तेव्हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही तुमच्या परीक्षणामध्ये. तेव्हा बोलताना अगदी मोकळेपणाने बोला, कारण तुम्ही भविष्यातले या देशाची पुढारी व्हावीत अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जास्त वेळ न घेता मी आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. यापुढील आभाराची सूत्रे महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर मीना साळे यांच्याकडे सोपवते. कैलासवासी हकरूप तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आज महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ. या समारंभानिमित्ताने उपस्थित असलेले उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्रजी दरे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आणि कमिटीच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर खासेराव सितोळे सर यांनी कैलासवासी हकरू काळे साहेबांचा त्यांनी केलेल्या कार्याचा सगळा लेखाजोखा आपल्या समोर ठेवला. काळे साहेबांचं कार्य किती महान होतं हे खरं तर आजच्या तरुण पिढीला माहीत असायला पाहिजे आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या समोर ठेवला. त्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आणि समितीच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या माननीय अरुणाताई काळे मॅडम कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर माननीय अशोकराव काळे सर, माननीय पोपटराव काळे सर, सुनील मांढरे सर, त्याचबरोबर प्राध्यापिका आरती साबळे मॅडम, या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर हे यांनी पण आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा आपल्या समोर ठेवला. त्यांचेही आभार मानते. त्याचबरोबर उपप्राचार्य डॉक्टर कळमकर सर, डॉक्टर अनिल आठरे सर, कला शाखेचे समन्वयक डॉक्टर अंबाडे सर, महाविद्यालयातील विभाग प्रमुख जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, स्पर्धक, परीक्षक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.
स्पर्धा लगेचच सुरू होणार आहे. स्पर्धकांनी हॉलच्या बाहेर जाऊ नये. स्पर्धा लगेच सुरू होणार आहे.